महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण तालुक्यात चिटफंड घोटाळ्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. याआधी पिरकोन येथे शेकडो कोटी रुपयाची फसवणूक झालेल्या प्रकरणानंतर आता सार्डे गावात तब्बल 3,30,66,000 रुपयांची फसवणूक उघडकीस आली आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण नारायण पाटील, विनायक नारायण पाटील आणि समीक्षा विनायक पाटील यांनी ओपन हँड शेअरिंग लाईव्ह या नावाने गुंतवणूक योजना सुरू करून 11,000 रुपये गुंतवा आणि 15 दिवसात 19,000 रुपये परतावा मिळवा असे आमिष दाखवले. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास निर्माण करण्यात आला. तक्रारदार महिलेने 26,07,000 रुपये गुंतवले तर गावातील इतर 15 जणांकडून एकूण 3,04,59,000 रुपये गोळा करण्यात आले. मात्र पैसे घेतल्यानंतर आरोपी फरार झाले असून त्यांचे मोबाईल फोन बंद आहेत. दरम्यान ही फसवणुकीची घटना घडण्यापूर्वीच उरण पोलिसांनी जनजागृती केली होती. तसेच निर्भीड शोध न्यूज चॅनलच्या माध्यमातूनही नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरी सुद्धा सार्डे गावात चिटफंडचा प्रकार घडल्याने काही नागरिकांकडून आर्थिक व्यवहार करताना आवश्यक ती सतर्कता आणि पडताळणी न झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे उरण तालुक्यातील पिरकोन परिसरातही याआधी अशाच प्रकारचा भला मोठा चिटफंड घोटाळा उघडकीस आला होता, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली होती. तरीही अशा प्रकरणात नागरिकांकडून जलद नफ्याच्या अपेक्षेपोटी गुंतवणूक केल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा MPID ॲक्ट तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.